राम राम. बाहेर पडत आहे मस्त झमाझम पाऊस आणि मी इथे व्हॉइस ओव्हर करायला बसलेली आहे, तेही विदाऊट माईक. तेव्हा इकडले तिकडले आवाज आले तर दुर्लक्ष करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आहे पितृपंधरवडा चालू झालेला आहे आणि पितृपक्षात बनवले जाणारा पदार्थ म्हणजे तो काय तर थापीव बेसनाची वडी म्हणजेच पाटवडी, तीही अगदी साध्या सोप्या पद्धतीने. तसं तर या पाटवडीमध्ये लसूण कांदा वापरला जात नाही, मी यामध्ये टाकलेला आहे तो तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता. कांदा नाही टाकला, फक्त लसूण टाकलेला आहे. राम राम मंडळी, आपल्या सर्वांच्या आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, कमेंट नक्की करा आणि कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग बनवूया आपण झटपट 15 मिनिटात तयार होणारी पाटवडी. त्यासाठी इथे काय केलेलं आहे, मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्याला व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे बरं का, म्हणजे त्याच्यामध्ये गडे राहत नाही. आणि त्यानंतर त्याला पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं, त्यामुळे जेव्हा आपण पाटवडी बनवतो तेव्हा गुठळ्या होत नाही. आणि इकडे साधं सोपं म्हणजे काय, 2-3 मिरची, जिरं आणि अद्रक, लसूण घेतलेलं आहे. ते तुम्ही नाही घेतलं तरीही चालेल. आणि मस्त याचं वाटण करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे टाकलेलं आहे तेल, तेलामध्ये जिऱ्याची फोडणी दिली. त्यानंतर ते वाटण टाकून त्याला मस्त शिजू दिलं बरं का, म्हणजे असं तिखट होणार नाही. त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजू दिलं. त्यानंतर त्यामध्ये अर्ध्या वाटीच्या प्रमाणात जवळपास पाणी टाकलं, त्यामुळे ते खाली चिकटत नाही. आणि त्यानंतर जे आपण बेसन पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं ना, ते टाकून घ्यायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हो, हळद नक्की टाका थोडीशी, त्यामुळे कलर छान येतो बघा. या प्रकारे सर्व मिक्स करून घेतलं आणि त्याला मंद आचेवर मस्त शिजू दिलं बघा. आता आपलं हे शिजतच आलेलं आहे. ही थापीव वडी एकदम पटकन होते बरं का, आणि खायला एकदम म्हणजे एकदम टेस्टी लागते बघा. आता ते थंड झाल्याच्या नंतर मी एका ताटामध्ये तेल टाकून व्यवस्थित पसरवून घेतलं. गरम असतानाच थोडंसं हाताला पाणी लावून घ्या, नाही तर असं थंड झाल्यावर पसरवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. जर तुमचं बेसन व्यवस्थित शिजलं असलं तर वडी 1 नंबर होते बरं का. त्यानंतर त्यावर टाकलेला थोडासा खोबरा किस आणि थोडीशी कोथिंबीर, हे सर्व टाकून घ्या आणि आता मस्त वड्या पाडून घ्या बघा. तुम्हाला वाटेल तशा तुम्ही वड्या पाडू शकता. अगदी सहज पडत आहे बरं का आपल्या वड्या, कुठेही चिकटत नाही किंवा कुठेही तुटत नाही, 1 नंबर झालेल्या आहेत. इथे मी डायमंड आकाराच्या व्यवस्थित पाडून घेतलेल्या आहेत वड्या. तुम्हीही या प्रकारे नक्की करून बघा एकदा. आणि हो, रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा आता आपली वडी किती छान तयार झालेली आहे. हे बघा, आकार बघा लागले.